नमस्कार, इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा। चला तर मग या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर दुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला। छत्रपती संभाजी महाराज जेव्हा 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधनही झाले। त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले। जिजाबाईंनी संभाजी महाराजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजेही पेरली। 1680 मध्ये छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी सोयराबाई यांचा मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्यात आले। त्यावेळी संभाजी महाराजांना पन्हाळ्यात कैद करण्यात आले होते। राजाराम महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी संभाजी महाराजांना मिळताच त्यांनी पन्हाळ्याच्या किल्लेदाराला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला। 18 जून 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड हा किल्ला ताब्यात घेतला। त्यांची पत्नी जानकी आणि आई सोयराबाई यांना अटक करण्यात आली। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक। छत्रपती संभाजी महाराज 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले, परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला। संभाजी राजे यांचा राज्याभिषेक त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। संपूर्ण किल्ल्यावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व। 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यांना मराठा साम्राज्याची गादी सोपवण्यात आली। हा दिवस मराठा साम्राज्यासाठी गौरवाचा दिवस आहे, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे यांनी संकट काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले। वयाच्या 18व्या वर्षी ते युवराज झाले। वयाच्या 23व्या वर्षी ते छत्रपतीही झाले। छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले। संभाजी महाराजांना समजून घेण्यात औरंगजेबाने केली मोठी चूक। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आता रायगड किल्ला सहज काबीज करता येईल। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सत्तेवर येताच औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला, पण छत्रपती संभाजी महाराजांसोबतच्या या लढाईत त्याचा दारुण पराभव झाला। यानंतरही छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या उदयासाठी मुघलांशी अनेक लढाया करून विजय मिळविला। छत्रपती संभाजी महाराजांनी कारकिर्दीत मुघलांव्यतिरिक्त गोवा, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांच्यातही अनेक लढाया केल्या। छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य। संभाजी राजांच्या शौर्याचे उदाहरण दिले जाते, कारण शेकडो मुघलांनी वेढले असतानाही त्यांनी कधीही शस्त्रे खाली ठेवली नाहीत। औरंगजेबाने कपटाने संभाजी महाराजांना मारण्याचा किंवा अटक करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण संभाजी राजे कधीच त्यांच्या हाती लागले नाहीत। 1689 मध्ये मराठा सैन्य आणि मुघल यांच्यात घनघोर युद्ध झाले। हे युद्धही मराठ्यांनी जिंकले, पण संभाजी राजांच्या मेहुण्याने मुघलांशी हात मिळवणी करून राजाला कपटाने अटक केली। शारीरिक छळानंतर वेदनादायक मृत्यू। औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव देत जीव वाचला जाईल असे आश्वासनही देण्यात आले, परंतु जेव्हा संभाजी महाराजांनी नकार दिला तेव्हा शारीरिक छळ करण्यात आला। 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचा मृतदेह तुळापूर, पुणे येथे टाकण्यात आला। चला तर मग आजच्या या व्हिडिओ पुरते एवढेच। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत। व माझे या व्हिडिओ मध्ये काही चुकले असेल तर मला क्षमा करा। चला तर मग माझ्या सोबत बोला, छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।